नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज नवीन भन्नाट अशी रेसिपी घेऊन आली ती म्हणजे काय दाल वडे, खानदेश स्पेशल वडे आणि आपल्या उडदाच्या डाळीपासून हे वडे बनवतात। तर खूप छान चविष्ट अशी ही रेसिपी आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, डाळ ही एक ओव्हरनाईट किंवा एक 7 ते 8 तास तुम्हाला भिजत घालायची आहे। त्यानंतर त्याला छान पूर्ण डाळीला खूप कसून अशी धुवून घ्यायची आहे, नाहीतर एखादी चाळणी घ्यायची आणि त्याच्यावरती तिला घासायची, जेणेकरून त्याचा कस पूर्ण निघतो आणि आपले वडे जे आहेत ते खूप मऊसूत होतात आणि कडवटसुद्धा लागत नाही। तर त्यातनं जेव्हा आपण अशी डाळ धुतो तर खूप फेस असं पाणी निघतं। तर बघा, तुम्ही बघू शकताय। तर असं 2 ते 3 वेळेस मी छान डाळीला धुवून घेतलं आणि त्यानंतर एका चाळणीमध्ये तिला काढली, जेणेकरून त्यामध्ये पाणी राहणार नाही। ही डाळ दळताना एक काळजी घ्यायची की ह्यामध्ये पाणी घालायचं नाही। अगदीच तुम्हाला जर वाटलं तर अगदी थोडंसं असं पाणी घालायचं आणि ह्या पद्धतीने बघा घट्टच असं पूर्ण दळून घ्यायचं। एक पूर्ण डाळ अशी बारीक करून घ्यायची। जर तुम्ही पातळ म्हणजे पाणी टाकून दळलं तर वडे हे जमत नाहीत। तर असे हे दळून घ्यायचं। आता त्यामध्ये काय टाकायचं आहे, मिरची, लसूण, अद्रक, धने पावडर, जिरा पावडर आणि खूप सारी कोथिंबीर असं आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आणि हे घालून थोडं हे यामध्ये अजून हळद आणि थोडा मसाला असं ॲड करायचं आहे। तर हे सर्व आपल्याला घालून थोडं अर्धा तास किंवा 15 ते 20 मिनटं आपल्याला छान ते मुरू द्यायचं आहे। मीठ घालायचं नाही आहे। मीठ हे आपण जेव्हा वडे करायला घेऊ ना त्यावेळेलाच मीठ घालायचं आहे। यामध्ये इनो, सोडा काहीही घालायचं नाही आहे। आणि मीठ हे जेव्हा आपण तळण करणार आहोत, म्हणजे वडे जेव्हा तळणार आहोत त्यावेळेलाच मीठ घालायचं। जर आधी मीठ घातलं तर मग ते रवणाला पाणी सुटतं आणि वडे व्यवस्थित जमत नाही। तर बघा, आता मग तळायला घेते। एक 15 ते 20 मिनटं मी छान सर्व मसाले टाकून घेतले आणि त्याला तसंच राहू दिलं 15 ते 20 मिनटं आणि त्यानंतर मीठ घालून परत छान मिक्स करून घेतलं। आता मी एक कापड घेतलेलं आहे। तुम्ही यासाठी एक कडक पिशवीचा वापरसुद्धा करू शकतात। कडक पिशवीवरती पण खूप छान होतात। कडक पिशवी किंवा कापड ह्या पद्धतीने जसं आपण थालीपीठं थापतो ना त्या पद्धतीने आपल्याला तसं कापड घ्यायचं आहे। त्यावरती या वड्याला खाली पाणी लावून थापून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला गोलाकार आकार द्यायचा आहे। हातालासुद्धा पाणी लावायचं, कारण उडीद डाळ ही चिकट असते, त्यामुळे पूर्ण हाताला ती चिटकते। आणि सोडण्याची पद्धत बघा, हळूच आपल्याला तेलामध्ये त्याला सोडायचं आहे आपला आणि वरतून ना तेल घालायचं असं याच्याने चमच्याने, त्याने ना वडा खूप छान टम असा फुगतो। आपला वडा खूप छान फुगलेला आहे। बाकीसुद्धा मी तळून घेते। हे बघा, आपले सगळे वडे खूप छान तयार झालेले आहेत। तर तुम्ही हे दह्यासोबतसुद्धा खाऊ शकतात किंवा असेसुद्धा तुम्ही नुसते जरी खाल्ले तरी खूप छान चविष्ट अशी रेसिपी आहे। तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा। बघा, मी तुम्हाला ओपन करून दाखवते, किती छान असं तळून झालेलं आहे। तर रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का, आणि नक्की ट्राय करा ही रेसिपी। बाय।